हॅलो, अहो कुठे आहात? अहो बाजूला बघा ना मॅडम. हे काय आहे? होश उड़ गए ना मॅडम. ही तुमची गाडी आहे? विषय काय, तुमचा वाढदिवस आहे ना म्हणून खास तुमच्यासाठी सजवली हो. काहीही काय? म्हणजे और ये तो बस ट्रेलर है मैडम, पिक्चर अभी बाकी है. म्हणजे? एक मिनिट थांबा. वाजवा. बंद करा. अहो बंद करा. हे बंद करा. अहो एवढं भारी वाजवतात, वाजवू द्या ना. बंद करा. तुम्हाला गाणं नाही आवडलं का? थांबा थांबा. गाणं चेंज. आवडला? नाही आवडत आहे. अहो चांगलं घे नाही आवडलं. नाही आवडत. बंद करा. थांब हो. मित्रांनो, निरोप घ्यायची वेळ आली आता. निघा निघा निघा. मस्त वाजवलं सोन्या, एक नंबर. चला कुठे? चहा प्यायला किंवा ज्यूस पिऊ. तुम्हाला जे हवं आहे ते करूया. तुमचा वाढदिवस आहे ना. तुम्ही बरे आहात ना? तुमच्याशी मी जरा काही चांगलं वागले म्हणजे मी लगेच काही तुमच्याबरोबर फिरायला येणार नाहीये. मी कुठेही येणार नाहीये आणि मला घरी जायचंय. नाही नाही मग घरी सोडतो ना तुम्हाला. हा चालेल. चला. नाही 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 नाही, मी या गाडीवर अजिबात येणार नाही. या कुठे? मग काय आता एवढी गाडी सजवली, आता काय घरी जाऊन दुसरी गाडी आणू आता? ते मला काही माहिती नाही, पण मी या गाडीवरनं कुठेही येणार नाहीये. आणि तसंही मी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाहीये. मी माझी रिक्षाने जाईन. नाही 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 हो मॅडम, हो असं नका करू. हे सगळं तुमच्यासाठी केलं, तुमचा वाढदिवस आहे म्हणून केलं. आजच्या दिवशी तरी असं नका करू ना. हे बघा, तुम्हाला माझ्या बाईकवर बसावंच लागेल, कारण तुम्ही जे मला मारलं ते अजून विसरलो नाहीये मी. तुम्ही मला परत ब्लॅकमेल करताय हो. पण दुसरा पर्याय नाही तुमच्याकडे. सो चला बसा. पटकन बसा. बात काही नाही. तुम्ही गाडीवर बसलात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. निघायचं का? हो, आता निघूया. अय्या, तुम्ही इतक्या लवकर? अगं लक्ष्मी, बघ तरी कोण आलंय ते. सदाभाऊ, नमस्कार. या ना, आत या. अगं झालंय काय, सदाने नवीन रिक्षा घेतली वा, छान. आणि त्याच्या मनात आलं की रिक्षा चालवण्याच्या आधी त्याची पूजा करावी. करायलाच हवी हो. हो ना, पण आता याच्या घरी कुणी नाहीये ना पूजा करणार, म्हणून त्याने मला विचारलं की लक्ष्मी वहिनी रिक्षाची पूजा करतील का. मी म्हटलं अरे हे काही विचारण्यात आलं का, चल माझ्या बरोबर. आणि मी त्याला घरी घेऊन आलो. पण लक्ष्मी माफ कर ना, तुला न विचारताच मी हे ठरवलं. अहो, तुझी काही हरकत नाही ना? काहीतरी काय बोलताय. माझ्या हातून शुभ कार्य होणार असेल तर माझी काय हरकत असणार आहे. तुम्ही पण ना. सदाभाऊ थांबा, मी ओवाळणीचं तामण घेऊन आले. हो. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे
सारे सोहळे तुझ्यासाठी प्रेमातली अनोखी वाटा घाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी पारिजातातला गंध तू अंगणी दागिना तू गळा हो खरा तन्मणी कळले ना का अन कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी लक्ष्मी, तुझा हात लागल्याशिवाय माझं एकही काम होऊ शकत नाही. तुझ्या शुभेच्छा मिळाल्या आता मला खात्री आहे माझा हा सेकंड इनिंगचा नवीन प्रवास सुद्धा सुरळीतपणे चालू होईल. अहो इतकी का स्लो गाडी चालवताय? अहो स्लो कुठे चालवतोय, फास्ट तर चालवतोय की. अजिबात नाही हं. जरा थोडी फास्ट न्या. असं म्हणतात. अहो काय सॉरी सॉरी सॉरी. काय करताय तुम्ही? एवढी फास्ट गाडी चालवता, घाबरले ना मी. अच्छा हो सॉरी सॉरी सॉरी. अहो पण मॅडम तुम्ही एकदाच काय ते ठरवा, म्हणजे फास्ट चालवायची का स्लो चालवायची ते. तुम्ही अति करू नका बरं का. तुम्ही मीडियम स्पीडनी गाडी चालवा. मीडियम बरं ठीक आहे, मीडियम मीडियम. सिद्धू लवकर विचार कर काहीतरी कसं थांबवता येईल मॅडमना. अच्छा मॅडम तुम्ही ज्यूस पिणार का? नाही आईस्क्रीम? नाही. अच्छा इकडे एक वडापावची गाडी आहे, वडापावची एक नंबर आहे चौकातच. मी थांबवतो तिकडे, ठीक आहे? हा अजिबात नाही हं. हो चला हो. मला घरी सोडा तुम्ही लवकर. अच्छा मॅडम तर ऐकायलाच तयार नाही आहेत. काय करायचं सिद्धू. अहो उतरा एक मिनिट उतरा. सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट उतरा. काय झालं, का थांबवली गाडी? नाही नाही ऍक्च्युली मला एक काम होतं, अर्जंट काम होतं. मी 0 मिनिटात करतो आणि आलो, ठीक अहो, आहे? काय चाललंय अहो नाही तुमचं? नाही प्लीज प्लीज तुम्ही जाऊ नका, मी आलोच. आलोच आलोच आलोच. थांबा अहो, आलोच ऐका. आलोच आलोच. हॅलो मिस्टर गाडे पाटील, बोला ना. हॅपी बर्थडे मॅडम. तुम्हाला कसं कळलं? तेवढं फक्त विचारू नका. बाकी आज काय प्लॅन आहे तुमचा? नाही, प्लॅन वगैरे असं काही नाहीये. अच्छा मग आज भेटू शकतो का आपण? हो प्लीज. अहो मी किती दिवस झाले तुम्हाला म्हणते भेटू भेटू. तुम्हाला आज वेळ असेल ना तर खरंच आपण भेटूया. ठीक आहे मग मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतो. तुम्ही तिथे पोचा, मी पण पोचतो तिकडे, ठीक आहे? हो हो चालेल, ठेवते. हो चालेल. हॅलो हा मया. पाणीपुरी. दादा एक प्लेट बनवा ना.
पटकन द्या ना. सावकाश घे पाणी घे. सावकाश. बरी आहेस ना तू? थँक्यू. ऍक्च्युली खूप दिवसांनी पाणीपुरी खातीये ना मी, आणि पाणीपुरी एकदम टेस्टी आहे, त्यामुळे मी पटापट खाल्ली आणि ठसका लागला. नो प्रॉब्लेम, होतं असं. दादा हे घ्या. वन्स अगेन थँक्यू. बाय बाय बाय. झालं झालं, काम झालं. एक फोन करायचा होता फक्त तो. मग तो फोन माझ्यासमोर होऊ शकला नसता? नाही म्हणजे तुम्ही बाजूला जाऊन बोलू शकला असतात. हो म्हणजे जाऊ दे ना, तुम्हाला घरी जायचं ना, चला. नाही नाही, मला घरी नाही जायचंय, मला दुसरीकडे जायचंय. कुठला तरी प्लॅन आहे वाटतं तुमचा. तुम्हाला काय करायचंय हो? मी विचारलं तुम्हाला, तुम्ही फोनवर कोणाशी बोलत होतात म्हणून. नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथनच घरी जा, मी माझी माझी रिक्षाने जाते. नाही 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 नाही, अहो तुमचं काय असतं सारखं माझी माझी घरी जाते, माझी माझी घरी जाते. मी आहे ना मॅडम, मी सोडतो ना तुम्हाला. कुठे जायचं सांगा फक्त. मग इतर गोष्टीत नाक खुपसायचं नाही, कळलं? तोंड बंद करून निमूटपणे चालतो. कुठे जायचं फक्त सांगा. हा सांगते. एक गोड सरप्राईज तुमची वाट बघताय मॅडम. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडी चालवा, मी सांगते कुठे जायचंय. ओके चला. वाव, अमेझिंग. बस 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 बस. थँक्यू. फार छान गातेस. किती मोकळं वाटतंय ना इथे. आज मला माझ्याच गळ्याचं खूप अप्रूप वाटतंय. वा, हाऊ पोएटिक. आज काय खूप खास दिवस आहे. हो, आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. ऐक ना, मी अजून एक गाणं गाऊ, तू ऐकशील? आय मीन हो चालेल ना, पण तू आत्ताच एक गाणं गायलीस ना, लगेच दुसरं? 2 गाणी काहीच नाही येत अगं माझ्यासाठी. मी तर अख्खी रात्र सुद्धा गाऊ शकते. पण माझी इच्छा असेल तरच. हा, मग चालेल, मग बिंदास गा, मला खूप आवडेल ऐकायला. ते हे गाशील, थोडी सावधान वादळ.
काय छान गातेस ग तू. आणि असं वाटतं ना की तुझ्या मनातून आतून काहीतरी बाहेर पडतंय. खूप मनापासून गातेस आणि किती सुंदर दिसतेस ग तू. थँक्यू. तूही खूप छान दिसतेस. म्हणजे बघ ना, एरवी मुलीच मुलीचं कधी कौतुक करत नाही, पण तू जेव्हापासून मला भेटलीस माझं कौतुकच करतेस. त्यात काय एवढं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात कसला आलाय संकोच. म्हणजे तुझं गाणं कर्कश झालं. हा असतं तर मी तुला तसं डायरेक्ट सांगितलं असतं. काय झालं, तुला कोणाचा कॉल येणार आहे का? नाही खरं अगदी तसं काय ना, ती एक सवयच लागली. असे आपोआप हात आपले त्या फोनकडे वळतात. व्यसन आहे, एक व्यसन. हो ना अगं, केवढी सवय झाली सध्या आपल्याला फोनची. तुला माहितीये, मध्ये ना 2-3 दिवस माझ्याही फोनचं नेटवर्क गेलं होतं. इतका त्रास झाला होता ना मला. पण ना कधी कधी हा विचार पडतो, जेव्हा आपल्याकडे फोन नव्हता तेव्हा आपलं आयुष्य कसं होतं, आणि आता आपल्याला फोन शिवाय अजिबात करमत नाही. खरंय ग, एक ना अख्खा दिवस इंटरनेट बंद झालं पाहिजे. काय मजा येईल ना. आणि मग त्या दिवशी तू सुद्धा इकडेच ये, आपण भेटू. तू मस्त गाणी गा आणि मी ऐकत राहीन. मग हा प्लॅन डन. ज्या दिवशी इंटरनेट बंद होईल त्या दिवशी आपण इथेच भेटू. डन डन. बरं, आता निघते मी. ओके, नाईस टू मीट यू. बाय. कुठे गेली ही सई? काय काय किती शोधलं तुला? तू कुठे होतास? बरं ऐक, 2 मिनिट आधी यायला हवं होतं. विश्वा, एका इंटरेस्टिंग मुलीशी तुझी ओळख करून दिली असती. हो, कोण मैत्रीण होती का तुझी? नाही 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 नाही, रॅन्डम मुलगी होती. काय नाव काय होतं? आता तुला नाव जाणून घ्यायचं? अरे नेमकं नाव विचारायचं विसरले बघ ना. घ्या, म्हणजे नाव माहिती नाही आणि म्हणे ओळख करून देणार आहे. चला. चल, दुसऱ्या एका मैत्रिणीला भेटतो. या या या. इथे 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 पुढे थांबवा. अच्छा अच्छा, इकडेच ना. थांबवा थांबवा. थांबवतो. थँक्यू. मॅडम, समवन स्पेशलला भेटायला जात आहे ना? त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये बरं का. तुम्ही मला इथे सोडलं त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणाले. बाय. याला भेटण्यासाठी तुम्ही इतक्या घाईने मला निरोप दिलात ना, तो दुसरा कोणी नसून मीच आहे मॅडम. मी आता लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे. त्वरित, तात्काळ, ताबडतोब. और इकडे काय करतोयस? हा? माझे पैसे चोरतोस? हा? काय घेतलंस? माझ्या पैशातून काय घेतलंस ते दाखव. सोनं? चोरा? माझ्या मेहनतीच्या पैशातून हे असं सोनं घेतोयस? माझे मेहनतीचे पैसे घेतोय? माझ्या मेहनतीचे पैसे चोरतोस? माझे मेहनतीचे पैसे हे असे वाया घालवतोस? तुझ्याकडे
अरे तुझ्या मेहनतीचे पैसे कुठून आले? कधी कधी कमवलेस तू? अरे खाल्ल्या मिठाला तरी जागायचं, माझे पैसे असे वाया घालवतोस. हे काय घेतलं? ए बाजू बाजू, चल तिकडे हट. माझे पैसे चोरतो मेहनतीचे. हा? नाही 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 नाही. भाई आला नाहीत ना? हे कुठे होतास अरे बाबा? अरे सॉरी सॉरी, ते सगळी तयारी झाली आहे ना भाई. अरे भाई सगळी तयारी झाली, तू कुठे होता? अरे सॉरी सॉरी, मी भावना मॅडमना फ्रंट गेटनी सोडून आणि कसा बसा बॅक गेटनी आलोय मी. पण झालंय ना, सगळं सेट आहे ना? टेन्शन नको घेऊ, सगळं झालंय. ना भावा यार, लास्ट मोमेंट सगळं अरेंज केलं ना भाई. बरं प्लॅन बाकी ऑन ना आपला? सगळा रेडी आहे, तुला आता फक्त वहिनींच्या समोर जायचंय. तयारी रेडी वा रेडी हो. ए नाही 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 नाही, अरे आपल्याला अजून एक गोष्ट करायची. आता काय? अरे बघ काय की आपण भावना मॅडमसाठी तर सरप्राईज प्लॅन केलाय, पण आनंदीसाठी काहीच घेतलं नाही यार. म्हणजे तुला माहिती आहे ना, त्यांचा जाम जीव आहे आनंदीवरती. आणि नेमकं झालंय काय की ती गेली प्ले एरियामध्ये, सो तिच्याशिवाय त्या काय केक कट नाही करणार आहेत ना. मग आता काय करणार आहेस तू? रामखोर, शेवटी रक्ताचा नाहीस हे दाखवून दिलंस ना तू. हं? आता तुझी खरी नियत बाहेर आली. हं? अरे ज्या घराने तुला पोसलं, वाढवलं, जगवलं, त्याच घरात चोरी केलीस. रामखोर. हो दादा, कशाला मारता त्याला? किती लागले बघा त्यांना. हो, आमच्या भावाभावांमधलं भांडण आहे, तुमचा काय संबंध? तुम्ही निघा, चला. आत्ताच बोलले रक्ताचा नाही. रक्ताचा नाहीच आहेस तू. माझे पैसे चोरले. बाकीचे पैसे कुठे आहेत माझे? बाकीचे पैसे कुठे आहेत माझे? माझे बाकीचे पैसे कुठे कुठे? अरे थोडा तो सब्र करो ना मॅडम. हा मॅडम बोला. हॅलो, हा मी इथे पोहोचली आहे. तुम्ही कुठे आहात? अच्छा अच्छा, पोचला तुम्ही? अच्छा तर थांबा थांबा थांबा, आलो आलो आलो. हो. काय घेतलं? ए, बाजू, बाजू, चल, तिकडे. एक मिनिट बाजू, एक मिनिट. ओ दादा, काय मॅटर झालंय? हो काय नाही हो, एक माणूस एका मुका बहिरा माणसाला बेदम मारतोय आणि त्याच्यावर तोही तर आळ टाकतोय. मुख्या बहिऱ्या माणसांना मारताना लाज कशी वाटत नाही ना, कळत नाही मला. आपलं ठरलंय ना, मारामारी करायची नाही, सरळ मार्गाने जायचं. ऐकाल ना माझं? भावना मॅडमनी सांगितलंय सरळ मार्गाने जायचं. माझ्या मेहनतीच्या पैशाने हे विकत घेतोस? हरामखोर. माझे बाकीचे पैसे.
मॅडम, आज फायनली मिस्टर गाडे पाटील तुम्हाला भेटायला येत आहेत यार. जेव्हा त्यांना हे कळेल काय सॉलिड खुश असतील ना त्या. आणि त्यांना जर कळलं आणि त्यांना राग आला तर परत दुसऱ्या गाल्यावर ठेवून नाही ना देणार त्या. ए ए ए ए कुठे कुठे मी चाललो. नाही 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 नाही. अरे बाग तिकडे. अरे मला माहितीये बाग तिकडे, पण माझी सॉलिड टरकली आहे यार. बघ ना, भावना मॅडमना जर कळलं मी मिस्टर गाडे पाटील आहे आणि त्यांना राग आला तर मला नाही माहिती यार का. प्रेमात माणसाचं माकड होतं ते खरंय. अरे चल, मी काय म्हणतो की त्यांना केक कापू दे. मी जे सरप्राईज देतो ना ते त्यांना बघू दे. बघ ते सगळं झालं ना की मग मी जातो ना तिकडे. हा ठीक आहे, पण या छोट्या केकचं काय करायचं? आयडिया येते. जयंत, बघच तू, आज मी सगळी जासूसी करून ना तुझं पितळच उघडं पाडते. एवढं काय सिक्रेट आहे या घरात? तुझ्या सिक्रेटची वाटच लावून टाकते आता. तुला तर मी चांगलीच ओळखून आहे. या वेळेला तर मी तुला हात नाही लावणार आहे बाबा, कळलं का? हा, मला मंगलला पकडायला माणसं पाठवली होतीस ना तू. बघ रे, तर बघ एक दिवस ही मंगलच तुला बंद पाडेल. बघ तू. कोण आहात तुम्ही? मला इथे का आणले? ही कोणती जागा आहे? चालू, तुम्ही कोण आहात सांगायला मला? अहो काय करते? ऐका ना. अहो ओ ऐका. मला असं ठेवलं होतं का त्रास देऊन लपवून वगैरे? तर बघतेस ना या जयंतला. या घरात एवढं दडवून काय ठेवलंय? कुठून जाऊ मी? इथून का इथून? हा, या बंगल्याच्या मागच्या बाजूने जाऊन बघते. कसलं कापड? असं वरून टेरेसवर न का आलाय खाली? पण हे कापड तर ओळखीचं वाटतंय. ही ही तर जानूची साडी. जानूची साडी? हे असं वरून खाली आलंय म्हणजे चोरबीर शिरला की काय घरात? बापरे, माझी जानू. जानूला वाचवलं पाहिजे कोणी, काहीतरी करेल तिला. मी हाक मारते. जानू, एक मिनिट.
जानूच्या साड्या तर जानूच्या कपाटात असणार. देवा, म्हणजे या साडीवरून कुठेतरी खाली उतरलंय. पण जानूच्या साड्यांचा दोर करून जानूच खाली उतरली असणार. म्हणजे जानू घरातून पळून गेली की काय? अरे देवा, याचा अर्थ त्या जयंतनी माझ्या जानूलाही कोंडून ठेवलं घरात. काय माणूस आहे, किती नालायक आहे हा. मला वाटलंच होतं हा माणूस असंच काहीतरी करत असणार. हेच सिक्रेट असणार या माणसाचं. म्हणजे मला 4 पैसे देईल, माझं तोंड बंद करेल आणि मग माझ्या बहिणीला असं घरात कोंडून वगैरे तिचे हाल. नाही, मी ऐकून घेणार नाही. मी आई बाबांना जाऊन खरं काय ते सांगणार. हो, या जयंतला शिक्षा झालीच पाहिजे. आणि म्हणजे ना, हा कधीच असं कोणाला कोंडून ठेवणार नाही. मी आत्ताच जाऊन सांगते. जयंत, तुझा खेळ आता खाल्लास. बघ आता मी काय करते ते. हॅलो, हा अहो तुम्ही कुठे आहात? मी कधीची वाट बघतेय तुमची. मी पोचतोच आहे. फक्त एक अर्जंट काम आलंय मला. हो का? अरे बापरे, मग आता कसं करायचं? तुम्ही एक काम करता का तोपर्यंत? म्हणजे मी पोचेपर्यंत तुम्ही म्हणजे बागेतच पुढे मी तुमच्यासाठी एक सरप्राईज अरेंज केलंय. ते बघता का तेवढं? सरप्राईज? पण तुम्ही तर अजून इथे आलाय नाही आहात. हो, नाही मॅडम, मी पोचतोच आहे. तोवर तुम्ही ते सरप्राईज काय आहे ते तर बघा. ओके. हॅलो मिस्टर गाडे पाटील, खरंच खूप सुंदर सरप्राईज आहे. मला खूप आवडलंय. पण तुम्ही इथे असतात तर. नाही, मी पोचतोच 5 मिनिटात. पण मॅडम, थँक्यू बोलून तुम्ही परका करताय. और ये तो बस सुरुवात है मॅडम. अजून बरेच सरप्राइजेस बाकी आहेत. तुम्ही तोवर सेलिब्रेशन तरी चालू करा. सेलिब्रेशन? पण मी एकटी कशी? कोण म्हणाल तुम्ही एकट्यात? मग जरा समोर तर बघा.
मॅडम, आज तुमचा स्पेशल दिवस तुम्ही ह्यांच्या बरोबर घालवला तर यांना खूप आनंद होईल. खरंच खूप खूप छान सरप्राईज दिलेत तुम्ही मला. मला खूप आवडलं. आजपर्यंत इतकं सुंदर सरप्राईज मला कोणीच दिलं नव्हतं. खरंच थँक्यू. तुम्ही खुश आहात ना मॅडम? मग झालं तर. पण तुम्ही इथे आला नाही आहात अजून. हा मी पोचतोच आहे. तोवर तुम्ही केक तरी कट करा ना. पण आनंदी नाहीये तिथे. त्यांच्याशिवाय मी केक कसा कट करू? नाही मला माहित होतं ते, म्हणून मी आणखीन एक सरप्राईज आणलाय. काय? हॅपी बर्थडे भावना आई फ्रॉम आनंदी. मॅडम, हा छोटा केक आनंदीकडून. घरी जाऊन तुम्ही तिच्यासोबत हा केक कापा, ठीक आहे? आता तरी हा केक कापणार ना तुम्ही? मिस्टर गाडे पाटील, खरंच थँक्यू. आनंदी इथे नसतानाही तुम्ही आनंदींचा इतका विचार केला. खरंच थँक्यू. ठेवते. चला 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 आपण केक कापूया. कुठे आहात तुम्ही? केक पण संपला. तुम्ही नक्की येताय ना? नाही नाही, मी पोचतोच 5 मिनिटात. हो, ओके. दादा, एक चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम द्या ना. अरे वा दादा, ग्लव्स घालून तुम्ही आईस्क्रीम देता. स्वच्छता तर पाळावीच लागते ना. कसं प्रत्येकाला नाही चालत डायरेक्ट हात लावलेला. त्यामुळे तुमच्यासारखा विचार करणारे खूप कमी लोक आहेत. हे घ्या. थँक्यू. माझं ठरलंय. काय? माझं ठरलंय. काय? मी अशाच मुलाशी लग्न करणार आहे जो लग्नानंतर सुद्धा मला कधीही बदलण्याचा प्रयत्न नाही करणार. कारण काय आहे ना, आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत रे. त्याने ते प्रॉब्लेम्स कमी केले पाहिजे ना की स्वतःच एक मोठा प्रॉब्लेम झाला पाहिजे. काय झालंय तुला? म्हणजे अचानक हे का बोलायला लागलीस? अरे
तुला मी म्हंटलेलं बघ, मगाची पाणीपुरी खाताना एकटी मुलगी भेटली होती, वियर्ड वाटत होती. यार सई, तुलाच कसे यार ही माणसं भेटत असतात आणि भेटलेली प्रत्येक व्यक्ती वियर्ड कशी असू शकते यार? तर ऐक ना, अक्षरशः ती तुरुंगातून सुटल्यासारखी वाटत होती. तुला सांगते, एकतर तिचे आई वडील स्ट्रिक्ट असतील, नाहीतर तिचं डाएट स्ट्रिक्ट असणार आहे. बरं तुला माहितीये तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं पण एकटी होती. ओ शॅलोक होम्स, असं कुठे लिहिलंय का की लग्न झालेल्या बाईने आपल्या नवऱ्यासोबतच फिरायला पाहिजे? लिहिलंय? तसं नाही रे बावळटा, पण तू विचार कर ना की असं एकटंच भर दुपारी निवांत असं कोणीतरी पाणीपुरी खायला येतं का? एकटीच गाणी गात होती. बरं तिने पाणीपुरी तर असली आधाशासारखी खाल्ली माहिती, अशी 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 रप 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 रप, जसं काही खूप वर्षांनी खाते. ठसका लागला तिला त्या नादात. मुली पाणीपुरी अशाच खातात आधाशा सारख्या. मुली आणि पाणीपुरीचं नातं भयंकर आहे बाबा. हो का? बरं माहितीये तुला मुलींबद्दल? आणि इथे ही मुलगी तुझ्याशी बोलते आणि तू काय फोन मध्ये डोकं घालून बसलायस? मग तू टॉपिक बदल ना. किती वेळ झाला सई त्या मुलीबद्दलच बोलतेस, तिचाच विचार करतेस. जाऊ दे ना यार, तुला ना तिचं साधं नाव सुद्धा माहित नाही. त्याचा काय संबंध आहे? माणूस टू माणूस असं आपण कधीही कनेक्ट होऊ शकतो. आणि मुळातच मी एक क्युरियस सोल आहे, त्यामुळे नाव गाव फळ फूल वगैरे कशाची गरज नाही पडत रे कनेक्ट होण्यासाठी. ओ द ग्रेट फिलॉसॉफर मिस सई. पुरे आता बस झालं, चला. अरे विश्वा, तुला ना माझी किंमत नाहीये, मी तुला सांगते. अरे यार, चणे पण संपले. विश्वा